संघ आपण पाहतोय आणि दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे। दोन मॅच सुरेख पद्धतीने आपल्या दिशेला वळवून घेतला होता तो संघ म्हणजे गेळव्या संघ। आपण पाहतोय सरमर फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यात। आपण श्रद्धाला पाहतोय स्ट्राइक एंडवरती आणि नॉन स्ट्राइक एंडला आपण फलंदाज पाहतोय कनिशा। विंदाली पहिले षटक टाकण्यासाठी रेडी झालाय। पहिला चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, पहिली धाव फलकावती लगावली जाते। अविनाशजी राऊत आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। अविनाशजी राऊत सर आपल्याला विनंती असेल मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। आपलं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल। दरम्यान वाईटचा इशारा झालाय पंचांकडनं, अवांताने धावसंख्येमध्ये वाढ झाले, 3 वरती धावफलक सरकलाय। श्रद्धा करता पडणारा चेंडू ओहो ऑन साइडला मारलाय चेंडू, एक अजून धावफलकावती ऍड केली जाईल। 3 चेंडू विंदालीचे पडले गेलेले आहेत। 3 चेंडूमध्ये 4 धावा गोळा केल्यात आणि 20च्या पुढे नक्कीच जाण्याचा प्रयत्न केळवा संघाचा असेल, कारण 20च्या पुढे गेलात तर नक्कीच या स्पर्धेमधली फायटिंग टोटल सेट केली जाऊ शकेल, जेणेकरून सेकंड इनिंगमध्ये आपण पाहिलं तर याचा कुठेतरी पुरेपूर उपयोग होऊ शकेल डिफेंड करता। दरम्यान 4 मध्ये 5 आल्या, 2 चेंडू बाकी आहेत। विंदालीचा हा चेंडू श्रद्धा करता पडणारा आणि आता मात्र आरुषी चेंडूवरती आलाय, चेंडूला सुरेख पद्धतीने अडवलाय। स्वराने चेंडूला अडवला तर निश्चित आपण पाहिलं चुकून आरुषीचं जर्सी घालून आलंय। दरम्यान पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्ती तर 6 धावा फलकावरती। चैताली आले पुढचं षटक टाकणे, पहिल्या चेंडूवरती श्रद्धाला पाठवलंय बाहेर। नवीन फलंदाज बॅट्समनचं नाव सांगा ना प्लीज, विसरलो मी। बॅट्समन नेम अवनी। ऑन साइडला मारला फटका, पुन्हा एकदा स्वर आलाय चेंडूवाली आणि चांगली फिल्डिंग राहिलाय स्वराची। या अगोदर सुद्धा चेंडू वेगवान आला होता, तो चेंडू अडवला, आता मात्र हा चेंडू सुद्धा अडवलाय। ऑन साइडला हा सुद्धा चेंडू आता मात्र अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु अडवू शकलेला नाहीये। दरम्यान 4 चेंडू चैतालीने टाकलेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त ना फक्त एकच धाव खर्ची पडते, 1 विकेट हासिल केलाय, ती सुद्धा श्रद्धाची। सर्व बॅटिंग मारला फटका, या ठिकाणी स्वरा पुन्हा एकदा चेंडूवरती गेली होती परंतु चेंडूला रोखता आलेलं नाही, परंतु बॅकअप चांगला असल्या कारणे एकच धाव घेतला या चेंडूवरती। एका धावानेशी धावफलक 1 ने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती। लास्ट बॉल असेल या षटकातला आणि हा चेंडू असेल अवनी करता, निर्धाव पडलाय चेंडू। दरम्यान दुसरं षटक या ठिकाणी संपलंय। चैतालीने जबरदस्त षटक हाताळलं, एक नफीतुल्ली गेंदबाजी आपल्याला पाहायला मिळाली, चिकटी गोलंदाजी पाहायला मिळाली। फक्त ना फक्त 2 धावांचं षटक हाताळलं आणि बाजूला झालाय। आता मात्र तिसरं षटक टाकण्यासाठी सारा आलाय गोलंदाजी मार्कवरती, 8 धावांवरती धावफलक सरकलाय। आता मात्र मोठे फटके मारणं गरजेचं असेल। टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय निघून जातो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पडतोय। हो थोडा काळ चेंडू हवेत होता, फिल्डर आलाय आणि एक धाव आलाय, 9 वरती धावफलक सरकलाय। 2-4 चेंडू बाकी असतील अजूनही या इनिंगचे। ऑन साइडला मारला फटका, स्वराकडे गेलाय चेंडू, धाव घेण्याची संधी नाहीये। चला शेवटचे 3 बॉल। ऑन साइडला मारलाय पुन्हा एकदा स्वरा, जबरदस्त फील्डिंग, क्या बात है, कमाल करके दिखाय स्वराने। 4 चेंडू अडवल्यात आणि आता मात्र ह्या चेंडूवरती
चेंडूला अडवून सुद्धा फेकी सुद्धा केली, रनआउटच्या रूपाने फलंदाजाला बॅक टू डिपार्ट पाठवलाय. जबरदस्त फिल्डिंग. हा बॅट्समन नवीन वृषाली, एक धाव मिळालाय. तर 10 वरती शेवटचा बॉल असेल. चेंडू हवेत, टीव्ही स्क्रीन या ठिकाणी उडवली असती, परंतु तसं काही घडलं नाहीये. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गाड्या काढणे, गडी होतोय बाद. 10 वरती धावफलक या ठिकाणी थांबलंय आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आगाशी अ संघाला 11 धावांचं टार्गेट येऊन राहिलंय. पहिला चेंडू होती फ्लिक, डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं चेंडू. पहिली धाव फलकावरती लगावलं गेलंय, ज्या ठिकाणी 11 धावांचा पाठलाग करायचा आहे. मनस्वी बिंदाली ही जोडी नेहमीप्रमाणे येताना मला पाहायला, मानसी माफ करा, सॉरी, ती बघितलं तेव्हाच समजलं मला तिच्या डोळ्यातली अंगार. चला 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. आता मात्र 9 धावांची गरज आहे. श्रद्धाचा चेंडू मानसी करता, हो नजाकत गफारा फटका या ठिकाणी आणखी एक दाखवलाय. 3 चेंडू 3 धावांवरती मोठे फटके मारण्याची गरज नाही आहे. या अनुषंगाने आपण पाहतोय फक्त ना फक्त दिशा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला गेलाय. तीन बॉल 3 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 11 धावांची एक माफक टोटल समोर आहे. तर त्या धावांचा पाठलाग करत असताना हलक्या हलक्या रीतीने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवला जातोय. एकेरी धाव काढली जाते. आता मात्र या ठिकाणी सरळ बॅटिंग मारलं, फटका चेंडूवरती कूद कर्णधार आलाय, चेंडूला अडवलाय, फेकी केलाय, परंतु एक धाव या ठिकाणी रोखता आलेलं नाहीये. एका धावनेची धावफलक या ठिकाणी 4 वरती पोहोचलाय. उलटा चेंडू, नोचा इशारा आणि 9 वरती एक धाव ढकललाय फ्लिकच्या स्वरूपात. डिक्लेअर झोन मध्ये म्हणजे 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातील. 6 वरती धावफलक सरकलाय. ड्राईव्ह केलाय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एक धाव आणखी धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. लास्ट बॉल, धावा फलकावरती 7. लास्ट बॉल आहे, 7 धावा फलकावरती. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता मानसीनी, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, त्या कारणे धाव घेण्याची संधी नाही. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. सुरुवातीपासूनच 7 वरती धावफलक सरकलाय. येणारे 12 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी आगाशी असंघाला. गोलंदाजी मार्कवरती अवनी आले. गोलंदाजी मार्कवरती हे दुसरं षटक हाताळण्यासाठी 4 कुठेतरी डिफेंड करायचे आहेत. तर नक्कीच विकेट हासिल करणं गरजेचं असेल. निर्धाव चेंडू टाकणं हासिल गरजेचं असतील तर ते निर्धाव चेंडू येतील का. पुलटॉ चेंडू ड्राईव्ह केलाय, जबरदस्त चेंडू गॅप मधून निघून जातोय 2 धावांसाठी. 2 ने धावफलक 9 वरती पोहोचवलाय. आता मात्र 11 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय आणि चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी. विजयी चौकार येतोय
विंदालीच्या बॅटमधून. आणि आगाशी असंघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन आगाशी असंघ. हार्ड लक बाय केळवे संघ. तुमचा सुद्धा प्रवास या ठिकाणी जबरदस्त राहिला आणि चांगली तुमची मॅच पाहायला मिळाली, त्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार असतील. या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालात, आपली चुणूक दाखवली, त्यासाठी आपलं कौतुक केलं जाईल तिथं कमी आहे. चला दरम्यान पुढची मॅच विरार वर्सेस माकुणसर. विरार वर्सेस माकुणसर या दोघांमधला मुकाबला आपला भेटीस आलेला आहे. अविनाशजी राऊत सर, आपण या, आपल्या हस्ते हा टॉस केला जाईल.